कळलं की आता उमेदवारी त्यांची जाहीर झालेली आहे। अजित गोपछडे आणि अशोकराव चव्हाण या दोघांना उमेदवारी मिळाल्यामुळं नांदेडला झुकतं मात या निमित्ताने मिळालेलं आहे आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चित आनंद होणार आहे। त्यामुळं भारतीय जनता पक्षाने ज्यांना ज्यांना उमेदवारी जाहीर केली त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो। खरं तर चौथा उमेदवार भाजप देणार की नाही यावरती साशंकता आहे। खरं तर काँग्रेसकडून देखील त्या राज्यसभेच्या निवडणुकीकरता त्यांचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे। आता चौथा उमेदवार भाजप देणार का आणि बाकीची मतांची जुळवाजुळव आहे ती कशी केली जाणार काय? नाही, चौथ्या उमेदवाराच्या संदर्भात मला काही कल्पना नाही आहे। पंकजा मुंडे यांचं देखील नाव जे आहे ते या संपूर्ण राज्यसभेच्या निवडणुकीसाठी चर्चेत होतं। पंकजा मुंडे असतील, विनोद तावडे असतील, ह्या सगळ्यांची नावं चर्चेत असताना थेट पक्षाकडनं जी पक्ष संघटनेमध्ये काम करणाऱ्या चेहऱ्यांना जी आहे ती आता संधी दिलेली आहे। पंकजाताई पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आहेत, याच्यामध्ये शंका करण्याचं कारण नाही। पण शेवटी पक्ष नेतृत्वाने काय विचार केला मला माहिती नाही, परंतु पक्ष नेतृत्वाने ज्यांची ज्यांची नावं जाहीर केली त्यांचं मनापासून मी अभिनंदन या ठिकाणी करणार। परंतु पंकजा मुंडे यांना पराभूत करून संपूर्ण धनंजय मुंडे जे आहेत ते विधानसभेवरती आलेले होते। मेधा कुलकर्णींचं तिकीट जे आहे ते कापण्यात आलं आणि तिथे चंद्रकांत पाटलांना देण्यात आलं, ती विधानसभेची तिकीट देण्यात आली आणि त्याचमुळे मेधा कुलकर्णी यांची वर्णी लागलेली आहे आणि दुसरीकडे पंकजा मुंडेंची अजूनपर्यंत वर्णी कुठेच लागत नाहीये। नाही, याविषयी मला काही त्याच्यात कल्पना नाही। शेवटी पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असते आणि मी एवढा मोठा कार्यकर्ता नाही आहे की तेवढ्या मोठ्या याच्यामध्ये जाण्यापेक्षा फक्त ज्यांना उमेदवारी मिळाली त्यांचं अभिनंदन आहे एवढं। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते। नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर ज्यांना उमेदवारी मिळाली आहे, जी 3 उमेदवार जे आहेत अजित गोपछडे असतील, त्याचसोबत अशोकराव चव्हाण आणि मेधा कुलकर्णी या तिन्ही जणांचं अभिनंदन केलेलं आहे। नांदेडच्या 2 व्यक्तींना राज्यसभेची उमेदवारी जी आहे ती भाजपकडनं देण्यात आली आहे, त्यामुळे मला आनंद झाला आहे अशी प्रतिक्रिया जी आहे ती प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी आपल्याशी बोलताना दिलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संतोष कदमचा अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई।